महाराष्ट्रातून काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट 192 ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी। पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग। मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या सुरक्षेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी। रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली। आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ आणि डॉग स्क्वॉड यांच्या संयुक्त गस्तीला सुरुवात। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते। देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही। जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यामधील कुटुंबांना शौर्य पुरस्कार आणि सरकारी नोकरी द्यावी। 1 मे रोजी सर्व पीडित कुटुंबांना शौर्य पुरस्कार द्यावा। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। दिवंगत संतोष जगदाळेंच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची आर्थिक मदत। विजय शिवतारे आणि अनिकेत जावळकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी घेतली जोशी, लिले आणि मोनेंच्या कुटुंबियांची भेट। या तिन्ही मावस भावांचा पहलगाममधील हल्ल्यामध्ये मृत्यू। भारतापासून काश्मीर तोडण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा तोडा। अतिरेक्यांना पुन्हा हरू, चला काश्मीरला जाऊ। अभिनेते अतुल कुलकर्णींसह मुंबई ते श्रीनगर प्रवासाचा फोटो शेअर करत देशवासियांना आवाहन। दहशतवाद्यांच्या विरोधात पुण्यामध्ये हिंदू रक्षा मोर्चा। पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा हिंदू संघटनेकडून निषेध। पुण्यातील विविध हिंदू संघटना मोर्चामध्ये सहभागी।